सर्वेभ्यो नमो नमः. सगळ्यांना मनापासून हृदयापासून नमस्कार. सगळ्यात सुरुवातीला आपण प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करूयात. मी प्रभू श्री रामचंद्रांचं स्तुतिगान म्हणणार आहे. आपण सर्वांनी मनात म्हटलं तरी चालेल. सुखासनात बसलेलो आहोत. सम्यक्तया उपविशामः, हस्ताभ्यां ध्यानमुद्रां कुर्मः, नेत्रे निमील्य मंदं मंदं श्वसनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. शनैः शनैः नेत्रे उद्घाटयामः. सावकाश डोळे उघडायचे आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आदरणीय योग शिक्षिका संगीताताईंचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करणं आवश्यक आहे, कारण की त्यांच्या निमित्तानंच तुम्हा सगळ्यांना भेटण्याचा योग येतोय. आजच्या उद्बोधनाला आपण एका कथेने सुरुवात करूया. मी कथा सांगणं सगळ्या विद्यार्थ्यांना आवडतं आणि म्हणून मग कथेने सुरुवात करूयात. छायाताई पण समोर आहेत. हो. हरिओम सर. दक्षिण भारतातलं एक छोटस गाव होतं. रणरणत्या उन्हाचे दिवस होते आणि साधारण दिवस हा अस्ताला चालला होता. संध्याकाळी 4-5ची वेळ होत आलेली होती आणि दिवसभर शेतामध्ये राबणारी सगळी शेतकरी मंडळी आपापलं काम लवकरात लवकर आटपून आपल्या घराकडे निघालेली होती. असाच एक शेतकरी आपल्या शेतातल्या आवश्यक तेवढ्या सगळ्या धान्य, गाईसाठी चारा, अशा सगळ्या वस्तू आपल्या बैलगाडीमध्ये भरतो आणि लगबगीने आपल्या घराकडे तो निघतो. गाडी त्याची प्रचंड भरलेली आहे आणि त्या सगळ्या चाऱ्याच्या वरती हा शेतकरी बसतो आणि एका अरुंद वाटेने आपल्या दोन्ही खिल्लारी बैलांना तो वेगाने आपल्या घराकडे पिटाळतो. बैलगाडी जसजशी वेग घेते, अरुंद रस्ता आहे आणि घरी जाण्याची ओढ लागली आहे या शेतकरी दादाला. अचानक समोरून एक संन्यासी उभा येतात. याचं लक्ष जातं आणि जेवढी शक्यता असेल तेवढ्या ताकदीने तो आपल्या बैलगाडीचा लगाम आवळतो. एका मोठ्या वडाच्या झाडाखाली त्याची बैलगाडी जवळपास थांबते. समोरच्या साधू महाराजांचं देखील लक्ष या शेतकऱ्याकडे जातं. दोघांची नजरानजर होते आणि जसं शेतकऱ्याला आपल्या घरी जाण्याची घाई आहे, तसं आपल्या पुढच्या गंतव्याला पोहोचण्यासाठी साधू महाराजांना सुद्धा घाई आहे. आपल्या डोळ्यांनीच एक प्रेमपूर्वक कटाक्ष त्या शेतकऱ्याकडे ते टाकतात आणि झपझप पावलं टाकीत पुढे निघून जातात. स्वतःला धन्य समजणारा हा शेतकरी एकदम कपाळावरती काहीतरी आलं, कदाचित वरच्या वडाच्या झाडाची पारंबी असेल म्हणून पटकन असं हाताने झटकतो आणि पुन्हा आपली बैलगाडी आपल्या घराच्या दिशेने हाकलतो. हा प्रसंग पूर्ण होतो. दिवसामागून दिवस लोटतात आणि जवळपास 6 महिन्यांनंतर पुन्हा त्याच ठिकाणी शेतकरी दादा आणि साधू महाराज समोरासमोर येतात. अत्यंत तेजस्वी असे हे साधू महाराज या शेतकऱ्याकडे पाहतात आणि क्षणार्धात
त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलतात. हाताने त्याला थांबवतात. अरे थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. शेतकरी अतिशय आनंदित होतो की मागच्या वेळेला साधू महाराज केवळ दर्शन देऊनच गेले होते, आज स्वतः ते आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहेत. शेतकरी दादा लगबगीने बैलगाडीतून खाली उतरतो, त्यांचे पाय धरतो, नमस्कार करतो आणि साधू महाराज म्हणतात, दादा अरे तू जिवंत कसा काय? हे शब्द ऐकताच शेतकरी अगदी घाबरतो. महाराज आपण असं काय बोलताय? माझ्याकडनं काही चूक झाली का? अरे नाही, 6 महिन्यापूर्वी याच ठिकाणी आपण ज्या वेळेला भेटलो होतो त्यावेळेला तुझ्या कपाळावरती एका सर्पाने दंश केला होता आणि एका सर्पाने दंश केल्यानंतर तू आज जिवंत कसं काय? आणि हे वाक्य ऐकताच शेतकऱ्याला दरदरून घाम सुटतो आणि दुसऱ्या क्षणाला हा शेतकरी दादा जमिनीवरती कोसळतो, त्याच्या तोंडातून फेस येतो आणि काही क्षणात तो गतप्राण होतो. 6 महिन्यापूर्वी सर्प चावला आहे आणि त्याचं विष आज कसं काय चढलं? जर शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की अज्ञानात शांती निरंतरम. गेल्या प्रसंगामध्ये ज्या वेळेला समोर साधू महाराज होते त्यावेळेला त्याला मुळीच लक्षात आलं नाही की मला कुठला तरी सर्प दंश करतोय. तो एका विलक्षण भाव विभोर अवस्थेमध्ये होता की एक तेजपुंज साधू महाराज मला दर्शन देत आहेत. तो त्यांच्या दर्शनामध्ये रममान होता आणि त्याच्या अप्रतिक्षिप्त किंवा प्रतिक्षिप्त क्रियेनी, अप्रत्यक्ष क्रियेनी त्यांनी हातानेच त्या सर्पाला होता. परंतु ज्या क्षणाला त्याला कळालं की मला सर्पाने दंश केला होता, एक अनामिक भीतीने त्याच्या संपूर्ण मनाचा ताबा घेतला. या भीतीची गती इतकी प्रचंड होती की काही क्षणात संपूर्ण मनाने संपूर्ण शरीराचा ताबा घेतला आणि परिणाम तुमच्या समोर आहे. आपण सर्वजण सुज्ञ साधक आहात. मला काय सुचवायचं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. सध्या विश्व खूप मोठ्या महामारीच्या संकटाला तोंड देत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून आपण अनुभवतो आहोत की आपण सर्वच जण एका विशिष्ट परिस्थितीला तोंड देतो आहे की अशी परिस्थिती आपण कधीही पाहिली नव्हती, ऐकली नव्हती. या शतकातलं कदाचित हे सगळ्यात मोठं संकट असेल, गेल्या 100 वर्षातलं सगळ्यात मोठं संकट असेल. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आहे की केवळ भारतच नाही तर संपूर्ण विश्वाला या कोरोना महामारीने ग्रासलेला आहे. आपल्या अनेक नातेवाईकांना त्याचा फटका बसला असेल, आपल्यापैकी अनेकांनी त्याचा अनुभवही घेतला असेल, त्याच्यातून आपण बरे झाला असाल. एक गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे आपण सर्वजण भारतीय आहोत. 4 दिवसापूर्वीच टेलिव्हिजनवर एक कॉन्फरन्स चालू होती डॉक्टरांची. 4 डॉक्टरांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि जवळपास सगळ्या न्यूज चॅनलनी त्याचं प्रसारण केलं. त्यामध्ये दिल्लीच्या एम्सचे जे डायरेक्टर आहेत ते म्हणाले की कोरोना हा जो विकार आहे तर तो जेवढा गंभीर सगळ्या जगाला आता वाटतोय, खरं तो तितका गंभीर नाहीये. आपलं सगळ्यांचं जे लक्ष आहे ते त्याच्या भीतीकडेच आहे आणि बहुतेक रुग्ण हे सगळ्यात पहिल्यांदा भीतीग्रस्त होतात. आणि भारतात असो किंवा विदेशात असो, शेकडो, हजारो किंवा लक्षावधी जे रुग्ण झाले आहेत आणि त्यापैकी जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्यातील 70% लोक हे कोरोनाग्रस्त जरी तरी पण त्यांना कोरोना बाधित झाल्यानंतर हृदयविकाराने पछाडलाय. कारण एका अनामिक भीतीने की आता मला कोरोना झाला, आता माझं काय होणार, आता मी याच्यातून वाचत नाही, अशी भीती संपूर्ण
शरीरामध्ये ग्रासली जाते. गेल्या मे महिन्यातलं उदाहरण आहे. आमच्या मित्र परिवारातला एक तरुण मित्र असाच तो कोरोनाबाधित झाला. गावाकडे होता, येवल्याला होता. आणि हा पौरोहित्य करणारा तरुण बरेच दिवस त्यांनी अंगावर काढलं, दुर्लक्ष केलं. मनामध्ये भीती वाढत होती. आणि जेव्हा त्याला ते सहन करणं असह्य झालं, नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तो ऍडमिट झाला. एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये प्रवास सुरू झाला. बेड मिळत नव्हते. आजच्या सारखीच परिस्थिती होती. आणि ज्या वेळेला त्यांनी आजूबाजूचं वातावरण पाहिलं ऍडमिट झाल्यानंतर, की जवळचेच पेशंट जात आहेत, त्याची भीती आणखी वाढली. आणि हा तिशीतला तरुण अचानक आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. असे अनेक उदाहरणं तुम्हाला देखील माहिती आहेत. आणि या सगळ्यामध्ये सगळेजण सांगतायत, मोठमोठे डॉक्टर्स सांगतायत की तुम्ही घाबरू नका, सगळ्या प्रकारची काळजी तर घ्यायचीच आहे, परंतु मन सकारात्मक ठेवायचं आहे. आणि मन जर सकारात्मक ठेवायचं असेल, मन प्रसन्न ठेवायचं असेल, तर काय काय केलं पाहिजे यासाठी अनेक वेगवेगळे प्रयोग लोक सुचवत आहेत. आजचा आपला विषय संस्कृतशी संबंधित आहे. संस्कृतम. आपण भाग्यवान आहोत की जगातल्या सगळ्यात प्राचीन भाषेशी संबंधित आपण आहोत. आपण सगळेजण भारतामध्ये जन्मलो आहोत. सनातन वैदिक हिंदू धर्माशी आपला थेट संबंध आहे. आणि ज्या पुण्य पावन भूमीमध्ये साक्षात भगवंतानी अवतार घेतला आणि प्रथम पुरुषी एकवचनी त्यांनी आपल्याला अभिवचन दिलं होतं की अरे पार्था, तू घाबरू नको, उत्तिष्ठ पार्थ, आणि आलेल्या प्रसंगाला सामोरं जा, तू तुझं मन खंबीर कर. भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे की भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं जातं की भूतकाळातले जसे प्रश्न, तसं वर्तमानातले आणि भविष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर भगवद्गीतेमध्ये मिळतात. मग भगवद्गीताच काय? तर असे अनेक मंत्र आहेत, अनेक स्तोत्र आहेत, अनेक वैदिक ऋचा आहेत की जे आपल्याला या सगळ्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये प्रचंड ऊर्जा देणारे आहेत. मला सांगायला अतिशय आनंद होतो आहे. आणि पुढचे काही मिनिट मी तुमचे घेणार आहे आणि त्यामध्ये संस्कृतची सकारात्मकता, संस्कृतचं वैशिष्ट्य, संस्कृत मंत्रांची महानता आजच्याही वैज्ञानिक युगामध्ये किती महत्वाची आहे हे आपण सगळेजण या विषयावरच मीमांसा करत त्याचं श्रवण करणार आहोत. संस्कृतचं वैशिष्ट्य आहे, आपण लहानपणापासून ऐकत आलो असू की संस्कृतमुळे उच्चारण सुधारतं, संस्कृतमुळे व्यक्तिमत्व खुलतं, संस्कृतमुळे स्मरणशक्ती सुद्धा तुमची वाढते. आणि हे वैज्ञानिक प्रयोगांनी सिद्ध झालंय. संस्कृत मंत्र जर आपण म्हटलं, मननात त्रायते इति मंत्र, केवळ मनन केल्याने जे रक्षण करतात आपलं ते म्हणजे मंत्र. आणि मग जे साक्षात भगवंताच्या मुखातून आलेले आहेत ते मंत्र तर आपल्याला किती प्रभावी असतील. त्यामुळे अशा काही मंत्रांची उदाहरणं मी देखील घेणार आहे. मध्ये मध्ये मी काही अनुभव देखील तुमच्याशी शेअर करणार आहे. संस्कृतचं वैशिष्ट्य आहे की भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती असं तिला म्हटलं जातं. सगळ्या भाषांमध्ये जी प्रमुख भाषा आहे ती संस्कृत भाषा आहे, जी मुख्य आहे, जी मधुर आहे, जी दिव्य आहे आणि जी गिर्वाण भारती आहे, म्हणजे जी देववाणी आहे, जी देवांची वाणी आहे, ती संस्कृत भाषा आहे. ती अत्यंत मधुर आहे. तिची अनेक सुभाषित अशी आहेत की रत्न काय, हिरे काय, माणकं काय त्यापेक्षा अतिशय उत्तम पोषण करणारी अशी ही सुभाषित आहे. असे हे मंत्र आहे. पृथिव्याम त्रीणी रत्नानी जलम अन्नम सुभाषितम असं म्हटलं जातं. एका सुभाषितकारानं म्हटलं की पृथ्वीवरती फक्त 3च रत्न आहेत. कोणती? जलम, अन्नम, सुभाषितम. सहज तुमच्या लक्षात येईल. का बरं? तर जल आणि अन्नानी आपल्या जीवनाचं पोषण होतं, आपल्या शरीराचं पोषण होतं.
आणि पुढच्या वचनामध्ये सुभाषितकार असं म्हणतात की मूढैही पाषाण खंडेषु रत्न संज्ञाम विधीयते. आणि मूर्ख लोक जे आहेत ते हातातील चमचमणाऱ्या बारीक बारीक खड्यांना रत्न असं म्हणतात. पण खरं रत्न म्हणजे जल आहे, अन्न आहे आणि सुभाषितम म्हणजे मंत्र आहेत. का बरं? कारण ते मनाचा विकास करतात, मनाचं बल वाढवतात, आत्मबल वाढवतात, म्हणून ते मंत्र आहेत. प्रभू श्री रामचंद्रांचं मी स्मरण केलं सगळ्यात सुरुवातीलाच, आणि त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच प्रेरणेने जे जे मला सुचणार आहे ते मी अविरतपणे तुमच्याशी शेअर करणार आहे. प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण केलं म्हणून श्री रामरक्षा स्तोत्र माझ्या डोळ्यासमोर लगेच येत आहे. तुम्हाला माहिती असेल कदाचित की बुध कौशिक ऋषींनी श्री रामरक्षा स्तोत्र आपल्याला दिलेलं आहे. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की बुध कौशिक ऋषी हे कवी होते आणि त्यांनी ते संस्कृत मध्ये रचलेलं आहे, त्यामध्ये कदाचित रामाची स्तुती असेल, पण तसं नाही आहे. मित्रांनो, श्री रामरक्षा स्तोत्र हे त्यांना त्यांच्या स्वप्नावस्थेमध्ये, म्हणजे त्यांच्या योग निद्रेमध्ये, त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये त्यांना प्रत्यक्ष हे महान मंत्र दिसले, म्हणून त्यांना मंत्र द्रष्टे ऋषी असं म्हटलं जातं. बुध कौशिक ऋषींचा पुढचा जन्म म्हणजे साक्षात स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद तुम्हाला सगळ्यांना सुपरिचित आहेत. आणि मग बुध कौशिक ऋषी स्वतः श्री रामरक्षेमध्ये असं म्हणतात की स्वप्ने यथा दृष्टा, जसं स्वप्नात पाहिलं तसं मी तुम्हाला सांगतोय. आणि मग त्यामध्ये आत्ताच्या कोरोना महामारीवरती एका मंत्रामध्ये दाखला दिलेला आहे की श्री राम नाम जर तुम्ही घ्याल, श्री रामरक्षा स्तोत्राचं जर तुम्ही गायन कराल, सातत्याने ते तुम्ही ऐकाल, ते पठण कराल, ते श्रवण कराल, ते स्तोत्र तुम्हाला कोणत्याही महामारीच्या संकटातून वाचवण्यासाठी अत्यंत समर्थ आहे, सक्षम आहे. तुम्ही सांगाल पुरावा द्या सर. निश्चित. मी श्लोक सांगतो, तुम्हाला आठवेल. पाताल भूतल व्योम चारिणश्चद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामभिः. या श्लोकामध्ये साक्षात देवाधिदेव महादेवांनी पार्वती मातेला प्रभू श्री रामचंद्रांची स्तुती करताना श्री राम नामाचं महात्म्य किती मोठं आहे हे सांगितलं आहे. आणि ती सगळी स्तुती जे महादेव पार्वती मातेला सांगतायत, तीच स्तुती बुध कौशिक ऋषींनी सकाळी उठून आपल्याला सगळ्यांना सांगितलेली आहे, जशी आहे तशी. ते म्हणतात याच्यामध्ये माझं रचना कौशल्य नाही आहे, हे महादेवांनी सांगितलं आहे. आणि मग या श्लोकाचा अर्थ काय, या मंत्राचा अर्थ काय? पाताल भूतल व्योम. पाताल म्हणजे पाताळ, भूतल पृथ्वी, व्योम आकाश. पाताल भूतल व्योम चारिणश्चद्मचारिणः. मग या तिन्ही लोकांमध्ये जे चारिणः म्हणजे जे फिरणारे राक्षस आहेत, भूत प्रेत पिशाच आहेत, किंवा छद्मचारिणः, छद्म म्हणजे जे गुप्त वेशात फिरणारे जीव आहेत. आजच्या भाषेत म्हणायचं तर व्हायरस आणि बॅक्टेरिया. असे जे छद्मचारिणः आहेत, न द्रष्टुमपि शक्ता असते, की ज्यांना आपण डोळ्यांनी पाहू सुद्धा शकत नाही. कोण कोरोना बाधित आहे हे सांगितल्याशिवाय आपल्याला कळतं का? त्याची तपासणी केल्याशिवाय कळतं का? नाही कळत. कारण जे पाहूही शकत नाही अशा व्हायरसने तो ग्रसित आहे, तो ग्रसित आहे. मग न द्रष्टुमपि शक्ता असते रक्षितम राम नामभिः. परंतु जो प्रभू श्री रामचंद्रांच्या नामाने रक्षिला गेलेला आहे, श्रीरामांनी ज्याचं रक्षण केलेलं आहे, त्याला ही बाधा होऊ शकत नाही, असं अभिवचन साक्षात महादेवांनी दिलेलं आहे. आणि ते बुध कौशिक ऋषींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. लहानपणापासून आपल्यापैकी बरेच जण
घराघरामध्ये श्री रामरक्षा स्तोत्राचं गायन संध्याकाळी करत असतील. मी अगदी मला समजत नव्हतं तेव्हापासून माझ्या मातेच्या तोंडून श्री रामरक्षा ऐकत आलो आहे. लहानपणापासून रामरक्षा शिकलो आहे. आणि आमची आई असेल, आजी असेल, हे सगळेजण घरात कोणी जरी अगदी सर्दी खोकल्याने का होईना आजारी असला, औषधोपचार नक्कीच करायचे, परंतु त्याला जवळ घेऊन त्याच्या कपाळावरून हात फिरवून रामरक्षा स्तोत्राचं गायन करायचे. आणि त्यानंतर एक जी ऊर्जा आमच्या अंगामध्ये संचारायची की लवकरात लवकर आम्हाला बरं वाटायचं. आपल्यापैकी अनेक साधकांचा हा अनुभव असेल. हे रामरक्षेचं महत्व आहे. रामरक्षा 38 श्लोकांमध्ये ही पूर्ण रचली गेलेली आहे. आणि प्रभू श्री रामचंद्रांचं पहिलं चरित्र ज्यांनी सांगितलं ते वाल्मिकी ऋषी तुम्हाला सगळ्यांना सुपरिचित आहे. वाल्मिकी ऋषींचं पूर्वजीवन म्हणजे एका दरोडेखोराचं जीवन होतं. रोज दरोडा घालायचे, जंगलामध्ये लूटमार करायचे आणि त्या जंगलातून जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला त्याच्याकडे जे असेल ते धनधान्य त्याच्याकडनं ओरबाडून घ्यायचं आणि शिवाय त्याची हत्या करायची आणि मग घरी जाऊन आपल्या मुलाबाळांबरोबर वेळ घालवायचा. असा हा आपला जीवनचरितार्थ चालवणारा वाल्याकोळी होता. आणि त्या वाल्याकोळीला ज्या दिवशी नारद मुनींचं दर्शन झालं, नारद मुनींची त्याची भेट झाली आणि नारद मुनींचा सामना त्याच्याशी झाल्यानंतर नारद मुनींनी प्रश्न केला की अरे तू हे कशासाठी करतोयस? त्यांनी आपसुक लगेचच उत्तर दिलं, मी माझ्या परिवारासाठी करतोय, मी माझ्या बायका मुलांसाठी करतोय, मी माझ्या म्हाताऱ्या आई वडिलांसाठी करतोय. आणि तेव्हा नारद मुनी म्हणाले की हे साफ खोटं आहे. असं तू कधी त्यांना विचारलंयस का? तू त्यांना कधी सांगितलंयस का की मी अनेक लोकांच्या हत्या करतो आणि तुमचं पोट भरतोय? जा म्हणे घरी जाऊन विचारून घे. आणि जेव्हा घरी जाऊन त्यांनी सगळ्यांना विचारलं तर सगळे नाकफूल झाले. कोणीही त्याच्या पापामध्ये भागीदार व्हायला तयार नाही. हे पाहिल्यानंतर हा वाल्याकोळी गर्भगळीत झाला आणि परत जंगलात येऊन नारद मुनींचा शोध करीत त्यांच्या पायावरती त्यांनी लोटांगण घातलं. नारद मुनींनी त्याला श्रीराम 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 असा मंत्र दिला. इतका साधा सोपा, पण राम राम सुद्धा त्याच्या तोंडातून म्हणवलं जात नव्हतं, कारण इतकी पापं केलेली होती, एवढी हिंसा केलेली होती, इतक्या हत्या केलेल्या होत्या. तो मरा 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 म्हणायचा, राम राम म्हणण्याचा प्रयत्न करायचा, मरा मरा म्हणायचा. पण सद्गुरूंनी डोक्यावरती हात ठेवला, त्याला संथा दिली आणि मग पुढे इतिहास काय आहे आपल्या सगळ्यांसमोर आहे. या श्री राम मंत्रामुळे वाल्याकोळीचा जगाला पहिला आद्य कवी महर्षी वाल्मिकी प्राप्त झाला. हे मंत्राचं महत्व आहे. जसं रामरक्षा आहे तसं अथर्वशीर्ष आहे. अथर्वशीर्ष परवाच चतुर्थी झाली आहे. आपण सगळ्यांनी घरी आवर्तन केली असतील, संध्याकाळी संकष्टी चतुर्थीचा उपवास सोडला असेल. सगळ्यांना अथर्वशीर्ष काय आहे हे ऐकून कदाचित माहिती असेल, कदाचित माहिती नसेलही. श्री गणेश ही देवता किती प्रचंड शक्तिशाली देवता आहे, जी बुद्धी देवता आहे, जो सगळ्या विघ्नांचा नाश करणारा आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी आपण कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाला प्रार्थना करून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ त्याचं स्मरण करून आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करतो. त्या अथर्वशीर्षामध्ये साक्षात त्यांनी सांगितलं आहे की मूलाधार स्थितोसी नित्यम. मूलाधार चक्राच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे आपण सगळेजण योग साधक आहोत आणि आपल्या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत, कुंडलिनी शक्ती आहे. आणि मग कुंडलिनी शक्ती जिथे बसलेली असते त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी 3.5 वेटोळे करून बसलेली कुंडलिनी शक्ती जिथे आहे तिथे साक्षात वरद विनायकाचा वास आहे प्रत्येकाच्या शरीरामध्ये. अद्वैत वेदांतानुसार आपल्या कर्मांचा
केवळ परिपाक म्हणून त्या आपल्या शुद्ध बुद्ध आत्म्याच्या भोवती अनेक काजळीची आवरण आपल्या कर्मांमुळे, अनेक जन्मातील पापांमुळे, संचितामुळे ती पसरलेली असतात आणि ते शुद्ध स्वरूप आपल्याला कळत नाही, ते माहिती नसतं. परंतु श्री रामरक्षा स्तोत्र जर सिद्ध केलं तुम्ही नियमितपणे सश्रद्धांतःकरणाने तुम्ही रामरक्षा जशी म्हणाल तसंच अथर्वशीर्ष जर तुम्ही रोज म्हणाल आणि शुद्ध जसं आवश्यक आहे, जसं अपेक्षित आहे, जसे उच्चार घेणं आवश्यक आहे तसे जर तुम्ही म्हणालात तर निश्चितच कोणत्याही महामारीचं संकट येऊ द्या, कोणताही आजार असू द्या, कोणतंही विघ्न येऊ द्या, आपण त्याच्यातून नक्कीच पार होऊन जातो. कारण त्या स्तोत्रातच म्हटलेलं आहे अवपश्चातात, अवपुरस्तात, अवोत्तरातात, अवदक्षिणातात. आता गंमत पहा, मी जसं उच्चारण करतोय बरेच जण असं उच्चारण करत नाही. अवपश्चातात शेवटचा त हलंत आहे, त्याचा अर्ध उच्चारण आहे. लोक कसं करतात, अवपश्चातात, अवपुरस्तात, त पूर्ण नाही आहे शेवटचा. तकार अथर्वशीर्षामध्ये आहेत की जे तुमच्या थेट मूर्धेला स्पर्श करतात, तुमची जी मस्तिष्काची लिंक आहे आणि ज्याचा संबंध थेट मूलाधार चक्राशी येतो आणि त्यामुळे कुंडलिनी शक्ती जागृतीसाठी हे मंत्र अत्यंत आवश्यक आहे. तुमच्यातला ईश्वर तुम्हाला त्याचं दर्शन करून घ्यायचं असेल तर जसं आवश्यक आहे, जसं अपेक्षित आहे शुद्ध उच्चारण, तसं झालं पाहिजे. आता एकाच या व्याख्यानामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना हे सगळे मंत्र शुद्ध उच्चारण तुमच्याकडनं म्हणवून घेणं आणि संथा देणं हे शक्य नाही. तुम्ही जर आपल्या श्रीराम संस्कृतच्या युट्यूब चॅनलला भेट दिली तर तुमच्या लक्षात येतील तर हे सगळे स्तोत्र आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत. त्याचं श्रवण करा, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला मिळेल, संगीताताई पाठवतील, ते ऐका आणि सातत्याने ऐकत राहा. तेव्हा लक्षात येईल की खरंच आपण शुद्ध उच्चारण करतो आहोत का. आणि जर जसं अपेक्षित आहे तसं शुद्ध उच्चारण सातत्याने होत गेलं, सश्रद्धांतःकरणाने अथर्वशीर्ष म्हटलं गेलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या शरीरातील सगळे जे दूषित बिंदू आहेत ते शुद्ध व्हायला सुरुवात होईल, नाडी शुद्धी व्हायला सुरुवात होईल. आपण सगळेजण योगाचे साधक आहोत. मी तुम्हाला योगाचा दृष्टांत देतो, लगेच तुमच्या लक्षात येईल. योगामध्ये तुम्हाला माहिती आहे प्राणायाम फार महत्वाचा आयाम आहे आणि प्राणायामामध्ये आपण सगळ्यात आधी काय शिकतो तर पूरक, रेचक, कुंभक. पूरक म्हणजे श्वास आत घेणं, रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणं आणि कुंभक म्हणजे एकतर श्वास आत रोखून धरणं किंवा बाहेर सोडलेला श्वास असताना श्वास आतही घ्यायचा नाही आणि सोडायचा नाही, अशी जी श्वास रोखून धरण्याची स्थिती अवस्था त्याला म्हणायचं कुंभक. त्याच्यात पुन्हा आणखी दोन प्रकार आहेत, अंतर्कुंभक वेगळा आहे, बहिर्कुंभक वेगळा आहे. आणखी खोलात मी जाणार नाही, परंतु या 5 संकल्पना तुम्हाला माहिती असायला हव्यात किंवा आता सहज लक्षात आल्या असतील. पूरक, रेचक, कुंभकामध्ये अंतर्कुंभक किंवा बहिर्कुंभक. अनेक संस्कृत मंत्र किंबहुना सगळे संस्कृत मंत्र असे आहेत की ते म्हणताना आपोआप तुमचं पूरक होतं, रेचक होतं, अंतर्कुंभक होतं आणि बहिर्कुंभक होतं. म्हणजे वेगळा प्राणायामाचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला अथर्वशीर्ष म्हणून दाखवतो काही मंत्र, तुम्हीच लक्ष द्या माझ्या उच्चारणाकडे आणि तुमच्या लक्षात येईल की मी कुठे श्वास घेतला, कुठे श्वास सोडला, कुठे श्वास आत रोखला आणि कुठे बाहेर सोडलेला असताना रोखला. तुम्ही बघा, प्रयोग करू आपण, तुम्ही लक्ष द्या. त्यावेळेला तुम्ही जर पाठ केलेलं असेल अथर्वशीर्ष तर तुम्ही तुमचं सुद्धा मनन करू शकता आणि स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. हरिः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम्
अवानूचानवशिष्यम् अपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात्. इथे लक्षात. आता तकार कसा उच्चारायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि त्या तकारामुळे तुमच्या मस्तिष्कातले अनेक बिंदू हे बरोबर त्याला टणकार होतो आहे आणि ते जागृत होत आहेत. ही शक्ती आहे अथर्व शीर्षाची. आता त्या मंत्राचा अर्थ पण पहा. अवपश्चात्तात. अव म्हणजे रक्षण कर, की हे श्री गणेशा पाठीमागून पश्चिमेकडून तू माझं रक्षण कर. अवपुरस्तात. पुढून पूर्वेकडून हे श्री गणेशा तू माझं रक्षण कर. पुरस्तात. अवपुरस्तात. अवोत्तरात्तात. उत्तरेकडून माझं रक्षण कर. अवदक्षिणात्तात. अवचोर्ध्वात्तात. अवच ऊर्ध्वात्तात. वरच्या दिशेने तू माझं रक्षण कर. अवाधरात्तात. खालच्या दिशेने हे श्री गणेशा गणपती बाप्पा तू माझं रक्षण कर. अशी विनवणी केलेली आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही तुमचं अंतर्मन, बाह्यमन, अंतःकरण हे सगळं एकाग्र होतं आणि तुमचं संपूर्ण चित्त त्या श्री वरद विनायकावरती स्थिर असतं आणि तुम्ही गायन करत असतात मंत्रांचं, त्यावेळेला या शरीर विज्ञानाशी, मनोविज्ञानाशी तुम्ही एकरूप होतात आणि त्याची फळं तुम्हाला मिळायला सुरुवात होतात. शारीरिक पुष्टी तर मिळतेच, अनेक विघ्नांपासून मुक्तता तर होतेच, महामारीपासून सुद्धा मुक्तता होते आणि याशिवाय भौतिक समृद्धी सुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देतात. अथर्व शीर्षाचं तुम्ही स्मरण करा. अथर्व शीर्ष रोज पठण करा. 3.5 ते 4 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. किती तुम्ही सावकाश म्हणा, 5 मिनिट खूप झाले. रोज अगदी स्नान तुम्ही करायला सुरुवात केली, पहिला पाण्याचा तांब्या डोक्यावरती घेतला, तिथपासून सुरुवात करा. तुम्ही पूर्ण तयार होईपर्यंत अनेक वेळा तुमचं अथर्व शीर्ष आवर्तन होत राहील. माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. माझ्या अनेक विद्यार्थ्यांना मी तो यापूर्वी शेअर केला आहे. अथर्व शीर्षाची शक्ती किती आहे. अथर्व शीर्ष अतिशय सिद्ध स्तोत्र आहे. माझे पिताश्री हे अतिशय अत्यवस्थ होते. त्यांना प्रोस्टेटचा त्रास होता आणि त्या त्रासामध्ये त्यांची कमरेखालची शक्ती पूर्ण गेलेली होती आणि हळूहळू पूर्ण संवेदना पायातील, पॅरालिसिस नाही परंतु प्रोस्टेटमुळे पॅरालिसिस सारखी स्थिती की त्यांना त्यांच्या पायाची संवेदना सुद्धा गेलेली होती. अत्यंत अशक्त शरीर झालेलं होतं आणि सगळ्या स्पेशलिस्ट डॉक्टर्सनी सांगितलं होतं की अतुलजी, पिताश्री 8 दिवसापेक्षा जास्त नाहीत, त्यांची सेवा करा. आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. मेडिकल सायन्सचे सगळे प्रयत्न सुरूच होते. सगळ्या डॉक्टरांनी सांगून झालं होतं की 8 दिवसापेक्षा जास्त नाही. मी आणि आमच्या मोठ्या भ्राताश्रींनी मन खंबीर केलं. घरात कोणालाही हा विषय सांगायचा नाही असं ठरवलं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आम्ही अथर्व शीर्षाचं रोज यथाशक्ती सातत्याने जितकं म्हणता येईल तितकं पठण सुरू केलं. मी तर अविरत जिथे थांबायचं असेल, काही कामानिमित्त तेवढाच वेळ फक्त थांबायचं, बाकी जेवढं शक्य असेल तेवढं अथर्व शीर्षाचं सातत्याने पठण सुरू ठेवलं होतं. पिताश्रींच्या हृदयावरती उजवा हात ठेवायचा, डावा हात स्वतःच्या हृदयावरती ठेवायचा आणि प्राणशक्ती अशी ट्रान्सफर करत मी सातत्याने अथर्व शीर्ष म्हणत होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हळूहळू वडिलांची तब्येत सुधारू लागली आणि जिथे मेडिकल सायन्स सगळे डॉक्टर्स म्हणत होते की 8 दिवसापेक्षा जास्त नाही, त्याच्यानंतरही 2.5 वर्ष आमचे पिताश्री आमच्या बरोबर होते. शरीरामध्ये पुन्हा त्यांच्या सगळ्या शक्तीने, सगळ्या जैवशक्तीने संचार केला. पायातली शक्ती गेलेली ते पुन्हा चालायला लागले आणि हा चमत्कार आम्ही सगळ्यांनी अनुभवला. घरातले सगळेजण रोज यथाशक्ती अथर्व शीर्ष म्हणत होतो. ही शक्ती अथर्व शीर्षाची आहे. अथर्व शीर्षातले हे मंत्र ज्याचा अनुभव मी प्रत्यक्ष घेतला आहे. अनेक जण असं म्हणतात की आपल्या आध्यात्मिक अनुभवांना शेअर करू नये, लोकांना सांगू नये, परंतु
ज्या वेळेला तुम्ही समाधी अवस्थेकडे वाटचाल करत असाल त्यावेळेला योग दर्शनानुसार मी असं म्हणेल की ठीक आहे, तुमच्या आध्यात्मिक प्रगतीच्या वेळेला तुम्ही ते अनुभव शेअर करू नका. परंतु जर अशा काही आध्यात्मिक अनुभवांमुळे कुणाचं कल्याण होत असेल, कुणाला सकारात्मक ऊर्जेचा स्रोत सापडत असेल, तर मी म्हणेन 100 वेळा जरी मागे यावं लागलं तरी चालेल. परंतु आपल्याकडे जे जे चांगलं आहे, उत्तम आहे, उन्नत आहे, उदात्त आहे, ते आपण दिलं पाहिजे. ज्याचा चांगला अनुभव आपल्याला आलेला आहे ते निश्चित आपल्या सगळ्या मित्रांना, आपल्या परिचितांना, अपरिचितांना आपण सांगितलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला सांगायचा झाला तर मी एक प्रयोग सांगतो की ज्याची नॅशनल न्यूज झाली. दिल्लीमध्ये राम मनोहर लोहिया हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल आणि एक संस्कृत विश्वविद्यालय यांनी एक जॉईंट रिसर्च करायचं ठरवलं. अजूनही चालू आहे तो रिसर्च. रिसर्च काय होता तर महामृत्युंजय मंत्राची सिद्धता करणं किंवा महामृत्युंजय मंत्र हा खरोखर रुग्णांवर परिणामकारक ठरू शकतो का याचा तपास करणं. संशोधक दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती आहे आजचं वैज्ञानिक युग आहे आणि प्रत्येक गोष्ट परीक्षा नळीमध्ये आपल्याला सिद्ध करून दाखवावी लागते. त्यावेळेलाच बाप दाखवणे तर श्राद्ध कर, आणि योग्य आहे, काही चूक नाही. श्रद्धा असलीच पाहिजे, प्रश्नच नाही. परंतु आपल्याला सिद्धही करता आलं पाहिजे की आमच्या मंत्रशक्तीमध्ये, आमच्या प्राचीन भारतीय शास्त्रामध्ये खरोखर किती शक्ती आहे. महामृत्युंजय मंत्राचा हा प्रयोग सुरू झाला. प्रयोग असा ठरला की 40 पेशंट या हॉस्पिटल मधले ठरवले, ज्यांचे 2 गट केले. 20 पेशंट एका गटात आणि 20 पेशंट दुसऱ्या गटामध्ये. आता हे 40चे 40 पेशंट एकाच आजाराने ग्रस्त होते आणि तो आजार म्हणजे हे सगळेजण कोमामध्ये गेलेले होते. कोणीही कोणाशी, कुठलाही रुग्ण बोलू शकत नव्हता, डोळे उघडू शकत नव्हता, तो कोमामध्ये होता. 40 पेशंट कोमामध्ये आहेत आणि या सगळ्या डॉक्टर्सच्या टीमनी आणि संस्कृत विद्वानांनी ठरवलं की आपण महामृत्युंजय मंत्राचं महात्म्य तपासून पाहूयात, काही परिणाम होतो का. कालावधी ठरला, 1 वर्षपर्यंत आपण प्रयोग करायचा. प्रयोग कसा असेल तर एका गटावरती, ज्या गटामध्ये 20 लोक आहेत त्या गटावरती महामृत्युंजय मंत्रचा जप सातत्याने या रुग्णांच्या जवळ बसून करायचा. आणि दुसरा गट जो आहे त्यांना फक्त मेडिकल सायन्सची जी औषधं सांगितली गेलेली आहेत ती चालू ठेवायची. आता या पहिल्या गटाला सुद्धा औषधं चालूच ठेवली आहे, औषधं बंद केलेली नाही. दोघांचेही औषधांचे डोस सारखेच चालू आहेत आणि फक्त एका गटाला महामृत्युंजय जपाचं अनुष्ठान सुरू केलं. अनुष्ठान सुरू केलं, वर्षभराचा कालावधी ठरलाय. काय फरक पडतो या 20 रुग्णांच्या गटावरती हे पाहण्यासाठी 2 महिन्याच्या आत या 20च्या 20 पेशंटला शुद्धी प्राप्त झाली. म्हणजे शुद्धीवरती आले महामृत्युंजय जपाच्या केवळ श्रवण मात्रांनी. 2 महिने सातत्याने महामृत्युंजय मंत्राचा जप होत होता. अजूनही चालू आहे, वर्षभर चालू असणार आहे. तुम्हाला याच्यातला 1 अंश जरी खोटं वाटत असेल, तुम्ही माझ्या फेसबुक पेजला भेट द्या आणि त्यावरती जी न्यूजचा DNA न्यूज रात्री 9 वाजता चालतात त्यावरचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा सगळेजण. लागल्यास तर उद्या मी तो पुन्हा रिशेअर करेन. तेव्हा तुमच्या लक्षात येईल की महामृत्युंजय मंत्रामध्ये काय ताकद आहे. आता महामृत्युंजय मंत्र काय आहे काही साधकांना कदाचित माहिती नसेल, तर मी तो एकदा मी म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल आणि मी त्याचा अर्थही सांगेन. अनेक वेळा असं होतं की आपली सगळ्यांची श्रद्धा असते, परंतु आपण फक्त श्रद्धा ठेवतो, त्या मंत्रांचे अर्थ समजून घेत नाही, त्यांचं उच्चारण अतिशय चांगल्या पद्धतीने जसं अपेक्षित आहे तसं उच्चारण करत नाही. जी आवश्यक शुचिर्भूतता, पावित्र्य अपेक्षित असतं तसं पाळलं जात नाही. म्हणून हवे तसे रिझल्ट आपल्याला मिळत नाही. जर पॉझिटिव्ह रिझल्ट इतके चांगले मिळतात तर निगेटिव्ह पण मिळणारच ना. जर चुकीचं वर्तन केलं, समजा एखादा अनिल नावाचा व्यक्ती आहे, माझा मित्र आहे, मी त्याला अनिल अनिल कसा आहेस तू असं भावपूर्ण म्हटलो तर तो लगेच माझ्याकडे लक्ष देईल. अतुल काय म्हणतोय, काय म्हणणं आहे, त्याचं लक्ष जाईल ना माझ्याकडे.
तसंच त्या भगवंताची जर आपण विनवणी केली, या मंत्रांनी आपण जर त्याची स्तुती केली, तर त्या परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष जाणार नाही का? आणि तोच मंत्र जर आपण अशुद्ध उच्चारला, त्याच अनिलला मी हे आण्या हे आण्या हे आण्या असं म्हटलो, तर त्याला आवडेल का? नाही आवडणार, कारण त्याच्यानी त्याचा स्व दुखावला जाईल ना. मग त्या भगवंताला आपण शिव्या द्यायच्या का? नाही. म्हणून प्रत्येक मंत्रांचं शुद्ध उच्चारण अपेक्षित आहे. आणि असं शुद्ध उच्चारण आता अनाहूतपणे अज्ञानामध्ये अनेक साधकांकडनं घडतं. त्यांची बिचाऱ्यांची काही चूक नसते, कोणाचीही ईश्वराचा अपमान करण्याची इच्छा नसते, परंतु योग्य स्पष्ट शुद्ध उच्चारण कुठे ऐकलंच गेलेलं नसतं. बऱ्याच वेळा काय पिढ्यानपिढ्या चुकीचं उच्चारण होत असतं. आणि म्हणूनच मग आपण आता ही सोशल ऍक्टिव्हिटी सुरू केली आहे, एक इनिशिएटिव्ह घेतला आहे की युट्यूबवर सगळ्यांना निःशुल्क मिळावं, कारण मोफत आहे, तुम्ही शिका. अनेक स्तोत्र मी दर आठवड्याला एक स्तोत्र अपलोड करतोय श्रीराम संस्कृतच्या युट्यूब चॅनलवर. तुम्ही ऐका, त्याचा आनंद घ्या, त्याचं अनुष्ठान सुरू करा. महामृत्युंजय मंत्राचा उच्चार आपण पाहूयात. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. आता हा वेदोक्त उच्चार झाला. सगळ्यांना अगदी याच स्वरामध्ये म्हणता येईल असं नाही, तुम्ही साधा उच्चार जरी केला तरी चालेल, फक्त वर्ण चुकायला नको. कसं? त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. शेवटचा मृतात हा तो जो आहे, यमामृतात असा नाही आहे, यमामृतात तो उचलला गेला पाहिजे, तो हलंत आहे, तो अर्धाच आहे. तसंच प्रत्येक वर्णाकडे तुम्ही लक्ष द्या. हे सगळेच जे मंत्र नसतील ते पण मी अपलोड करणार आहे लवकरात लवकर आपल्या युट्यूबवर, त्यामुळे तुम्हाला ते शुद्ध उच्चारण प्राप्त होतील, त्याची चिंता करू नका, लवकरच ते मिळतील. तेव्हा हा जो मृत्यूची भीती घालवणारा मंत्र आहे, मृत्यूची देवता आहे देवाधिदेव महादेव, आणि महादेव आपल्याला प्रसन्न जर झाले, महादेव प्रसन्न होत आहेत, तर मग तुम्हाला मृत्यूचं भय राहील का? कोरोना काय, कोणतीही महामारी येऊ द्या, कोणतंही संकट असू द्या, कॅन्सर सारखा दुर्धर आजार असू द्या, महामृत्युंजय मंत्रामध्ये एवढी पॉवर आहे, एवढी शक्ती आहे त्यामध्ये, की त्याच्या केवळ श्रवणाने, त्याच्या पठणाने मी तुम्हाला सांगितलं की अनेकांचे प्राण वाचले आहेत. कोमामध्ये गेलेले पेशंट सुद्धा शुद्धीवर आलेले आहेत. मग तेव्हा या महामृत्युंजय मंत्राचं योग्य उच्चारण आणि त्याचा अर्थही समजून घेतला पाहिजे. काय म्हणतो आपण? त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. एकेका शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. आता त्र्यंबकम म्हणजे त्र्यंबकाला. त्र्यंबक म्हणजे कोण? साक्षात महादेव आहेत. आपण सुदैवी आहोत, त्र्यंबकराज आपल्या अगदी जवळ आहेत नाशिकच्या. मग त्या त्र्यंबकाचं आम्ही यजन करतो. यजामहे, यजामहे म्हणजे आम्ही त्याचं यजन करतो, आम्ही त्याचं पूजन करतो, आम्ही त्याच्यासाठी यजन करतो. त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. आणि तो त्र्यंबकराज कसा आहे? तर तो सुगंधिं पुष्टिवर्धनम, सुगंधी आणि पुष्टीदाता आहे. सुगंधी म्हणजे काय? सुवास नाही, सेंट नाही, तो गंध नाही, इथे तो अर्थ अभिप्रेत नाही. सुगंधी म्हणजे उत्तम कीर्ती, भरपूर प्रसिद्धी, सुप्रसिद्धी देणारा. आणि पुष्टी म्हणजे सगळ्या प्रकारची समृद्धी देणारा. आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, तीनही प्रकारांची भौतिक असू द्या, दैवी असू द्या, आध्यात्मिक समृद्धी देवादिदेव महादेव भोळे शंकर हे प्रसन्न झाले की आपल्या भक्तांना भरभरून देत असतात. मग ते कीर्ती देतात, सुप्रसिद्धी देतात, सुगंधिम आणि पुष्टी पण देतात. मग पुष्टी देणारे आणि सुगंधी देणाऱ्या अशा या त्र्यंबकाचं, या त्र्यंबक राजाचं, या देवादी देव महादेवांचं आम्ही यजन करतो, असा अर्थ पहिल्या वचनाचा आहे. पुढे काय म्हटले? उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षी यमामृतात. उर्वारुक, उर्वारुक म्हणजे काकडी.
आता काकडी वेलाला येते किंवा भोपळा वेलाला येतो, तुम्हाला माहिती आहे. आणि एकदा तो पूर्ण पक्व झाला किंवा काकडी पूर्ण तयार झाली की ती जशी अतिशय अलगदपणे त्या वेलापासून वेगळी होते, त्याप्रमाणे असा अर्थ आहे. ज्याप्रमाणे काकडी आपल्या मूळ वेलापासून सहज अलगद वेगळी होते, त्याप्रमाणे मृत्यूच्या भीतीपासून तू मला दूर कर. मृत्यूची भीती मला वाटू देऊ नको, असं मागणं मागितलं आहे महादेवांकडे. जो कोणी यजमान, जो कोणी साधक हा मंत्र म्हणतो तो या अर्थाने म्हणत असतो. आणि या मृत्यूच्या भीतीपासून तू आम्हाला दूर कर, न अमृतत्वात. अमृत तत्वापासून नाही, म्हणजे अमृत तत्व जे आहे, अमृत जे आहे ते मला प्राप्त होऊ दे महादेवा, अमृत तत्व आम्हाला प्राप्त होऊ दे. परंतु मृत्यूची भीती मृत शब्दाच्या विरुद्ध आहे अमृत. त्यामुळे मग अमृत म्हणजे अमरत्व म्हणू शकता तुम्ही, किंवा त्या मृत तत्वाच्या विरुद्ध जे तत्व आहे त्या तत्वाची प्राप्ती आम्हाला होऊ दे, म्हणजे साक्षात मोक्ष. मोक्ष प्राप्तीची मागणी या महामृत्युंजय मंत्रामध्ये केलेली आहे. हा वेदोक्त मंत्र आहे, ऋग्वेदातला मंत्र आहे, यजुर्वेदात सुद्धा हा मंत्र आहे. त्यामुळे या मंत्राचं महात्म्य कोणताही विद्वान, कोणताही पुरोहित, आचार्य तुम्हाला सहज सांगेल. हा झाला महामृत्युंजय मंत्र. आणि माझं ज्या ग्रंथावरती अत्यंतिक प्रेम आहे त्या ग्रंथाच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे, आणि तो म्हणजे श्री दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं नाव आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. सप्तशतीचं महात्म्य इतकं प्रचंड आहे आणि एवढी सिद्ध ही पोथी आहे, एवढी सिद्ध, किंवा कोणत्याही प्रकारची समृद्धी, केवळ समृद्धीच नाही, तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण करणारी ही पोथी आहे, तो हा ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती. 700 मंत्र आहेत त्याच्यामध्ये. कवच, कीलक, अर्गला, नंतर रात्री सुक्त, देवी सुक्त आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र, अशा सगळ्या स्तोत्रांनी युक्त आणि 13 अध्याय 700 मंत्रांनी युक्त दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. मला कल्पना आहे की तुम्हाला सगळ्यांना हे 700 मंत्र यथायोग्य पद्धतीने उच्चारण्यासाठी आधी शिकावं लागेल. सगळ्यांनाच घरातून ती पार्श्वभूमी लाभली असेल असं नाही, पण जेव्हा तुमच्या सुभाग्याने, सद्गुरूंच्या कृपेने तुम्हाला जेव्हा शक्य होईल शिकणं, तेव्हा नक्की शिका. पण आत्ता काय करता येणं शक्य आहे, तर अगदी सोपं मी सांगतो तुम्हाला. हे सगळे 1100-1200 मंत्र सप्तशतीतले म्हणण्याची आवश्यकता नाही. या सगळ्याचा निचोड, अगदी यातलं सगळं सार सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्ये, आणि त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्येच देवाधिदेव महादेवांनी माता पार्वतीला सांगितलं आहे की ह्या सिद्ध कुंजिका स्तोत्राचा जो पाठ करेल त्याला संपूर्ण दुर्गा सप्तशती पाठाचं फळ प्राप्त होईल. इतकी आनंदाची गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो की या कुंजिका स्तोत्रामुळे तुमच्या शरीरातील शारीरिक अशुद्धी तर सगळ्या दूर होतीलच, पण तुम्हाला मनोवैज्ञानिक लाभ प्राप्त व्हायला सुरुवात होईल. अनेक अलौकिक फळं सुद्धा या सिद्ध कुंजिका स्तोत्राचे आहेत. सुदैवाने आत्ता हा आपल्या युट्यूब चॅनलला उपलब्ध पण आहे. ऑडिओ ऑलरेडी मी पाठवला आहे अनेकांना, काहींना मिळाला पण असेल व्हिडिओ. तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र की ज्याच्यामध्ये अनेक बीज मंत्र आहेत, पण हा सावधान बरं का, एक गोष्ट फार आवश्यक आहे, आणि ती म्हणजे त्याचं यथायोग्य उच्चारण होणं. नाही तर अनिल मित्राचं उदाहरण सांगितलं ना तसं होईल. यथायोग्य उच्चारण अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही आधी 10 वेळा, 11 वेळा, 15 वेळा, अनेकदा तुम्ही त्याची श्रवण भक्ती करा, ते ऐका त्याचं उच्चारण कसं आहे, आणि मग पॉज करत करत तुम्ही पण त्या मागून, त्या ऑडिओ व्हिडिओच्या मागून म्हणत म्हणत तुम्ही देखील ते आत्मसात कराल आणि तुम्हाला त्याचे योग्य ती फळं मिळतील. शुद्ध उच्चारणाची फळं कशी असतात त्याची एक छोटीशी कथा तुम्हाला सांगतो. एक सद्गृहस्थ होते आणि त्या सद्गृहस्थांची पत्नी अचानक आजारी पडली. हे सद्गृहस्थ, त्यांची पत्नी आणि 2 छोटी छोटी गोंडस बालक
असा छोटासा अतिशय सुखी परिवार होता. आणि ही गृहिणी आजारी पडल्यामुळे या मुलांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. पतिदेवांचं कशामध्ये लक्ष लागेना, स्वतःच्या कामात लक्ष लागेना. हळूहळू एक एक दिवस या माऊलीची प्रकृती अधिक बिघडायला लागली. दिवसेंदिवस ही माऊली अधिक खंगायला लागली. मुलं आणखी दुःखी झाली. पतिदेवांना काही सुचेनासं झालं. अनेक डॉक्टर, औषधं, हकीम, वैद्य सगळे प्रयोग सुरू झाले, परंतु कशाचाही गुण येईना. आता काय करावं? प्रत्येक आलेला, भेटायला आलेला नातेवाईक असेल, मित्र परिवारातलं कोणी असेल, वेगवेगळे प्रयोग सांगितले जायचे, औषधं सांगितले जायचे, सगळ्या औषधांचे प्रयोग झाले, परंतु गुण काही माऊलींना पडेना. असाच भेटायला आलेल्या एका सद्गृहस्थांनी या गृहस्थांना सांगितलं की अहो, अमुक अमुक एका आश्रमापर्यंत तुम्ही जाऊन पोहोचा, तिथे सद्गुरू असतात आणि हे सद्गुरू फारच प्रभावी आहेत, अत्यंत निर्मोही आहेत, निस्वार्थी आहेत आणि आलेल्या प्रत्येक दुःखी जनांचं ते संकट दूर करण्याचा प्रयत्न करतात. तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माऊलींना बरं वाटायचं असेल तर त्या सद्गुरूंना तुम्ही जाऊन भेटा. म्हणे का नाही, मी नक्की जाईल ना, तुम्ही सांगा, पत्ता द्या. आणि मग हे गृहस्थ त्या गंतव्यस्थळी पोहोचले. सद्गुरूंचा त्यांनी परिचय करून घेतला, नमस्कार केला आणि स्वतःची हकीकत सांगितली की आमच्या सौभाग्यवती आजारी आहेत आणि दिवसेंदिवस त्या खंगत चालल्या. सगळे रिपोर्ट्स वगैरे पण दाखवले. 2 मिनिट सद्गुरू शांतपणे डोळे मिटून बसले आणि मग डोळे उघडून त्याला म्हणाले की मी एक मंत्र तुम्हाला लिहून देतो, त्या मंत्राचा संपुटित जाप करायचा, दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे आणि या पाठामध्ये हा मंत्र प्रत्येक मंत्रानंतर पुन्हा पुन्हा म्हणायचा आहे. आधी पण म्हणायचा, नंतरही म्हणायचा. त्याला म्हणायचं संपुटित पाठ करणं. मग दुर्गा सप्तशतीचा संपुटित पाठ सांगितला. म्हणे मला तर काही करता येत नाही, मी दुर्गा सप्तशती जाणत नाही, मला संस्कृतचं फार काही येत नाही. काही काळजी करू नका म्हणे, चिंता करू नका. तुमचे कोणी जर घरचे आचार्य असतील, पुरोहित असतील तर त्यांना बोलवा आणि त्यांना हा मंत्र सांगा आणि ते तुमच्या सौभाग्यवतींच्या जवळ बसून संपुटित मंत्राचा जप सुरू करतील. लवकरच तुमच्या पत्नीला बरं वाटेल. या पतिदेवांना इतका आनंद झाला, त्यांचा इतका उत्साह त्यांच्या मनामध्ये संचारला आणि मग धावत धावत घरी आले. जे सुपरिचित एक पुरोहित महोदय होते त्यांना बोलवून घेतलं, त्यांना तो लिहिलेला मंत्र दिला आणि सांगितलं की तुम्ही दुर्गा सप्तशतीचा संपुटित पाठ या मंत्राने करू शकाल का? ते म्हणे हो हो, का नाही, मला येते सप्तशती आणि मी करतो म्हणे पाठ, काहीच प्रॉब्लेम नाही. कधी करायचं म्हणे? आणि यथाशक्ती जसं शक्य असेल तसं लगेच तुम्ही जास्तीत जास्त वेळा हा मंत्र आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू करा. ठीक आहे म्हणे. आणि मग लगेचच थोड्या वेळाने शुभ मुहूर्तावरती आचार्यांनी तो पाठ करायला सुरुवात केली. आणि पाठ जसा जसा पुढे 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 जायला लागला, या माऊलींची तब्येत आणखी खालावायला लागली, आणखी बिघडायला लागली. एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी पुन्हा पाठ सुरू आहे. ही माऊली आणखी खराब अवस्थेकडे, तब्येत इतकी ढासळायला लागली की आधी निदान ही आपल्या मुलांकडे पाहू शकत होती, त्यांच्याशी बोलू शकत होती, पण आता माऊलींनी डोळे मिटले, कोमामध्ये गेली आणि मग पतिदेवांचा जीव खालीवर व्हायला लागला. ते त्या ब्राह्मणाकडे पाहतायत, सप्तशती पाठाला सातत्याने नमस्कार करतायत आणि काहीच वेळामध्ये दुर्दैवाने त्या माऊलीचं निधन झालं. हा मनुष्य अत्यंत दुःखी झाला आणि त्यांनी या सगळ्या घटनेचा परिणाम फक्त दुर्गा सप्तशती ग्रंथामुळे झालाय असं गृहीत धरलं आणि धावत धावत त्या सद्गुरूंकडे गेला. तो म्हणे माझी पत्नी निदान माझ्या डोळ्यासमोर तरी होती, अत्यंत आजारी झालेली असली तरी ती माझ्या बाळांशी बोलत होती, पण तुम्ही असं का केलं? माझ्या बायकोला तुम्ही का मारलं? असा का मंत्र तुम्ही सांगितला चुकीचा? सद्गुरूंना धक्का बसला. ते म्हणे असं होणं शक्यच नाही. ती जगन्माता आहे, ती कोणाचंही वाईट करत नाही. ती तुझ्या पत्नीचं वाईट कशाला करेल बेटा? म्हणे मग असं झालंच कसं? माझी पत्नी काल पाठ सुरू केले आणि लगेचच कशी काय गेली?
म्हणे कोणी पाठ केलंय? म्हणे अमुक अमुक आमचे एक मित्र आचार्य आहेत, बोलवा म्हणे त्यांना बोलवू. म्हणे सांगा कसा मंत्र म्हटला, मला म्हणून दाखवा. आचार्यांनी सांगितलं. तो म्हणे हो सांगतो ना. म्हणजे ज्याचा संपुट लावलं, म्हणजे जो मंत्र सातत्याने प्रत्येक मंत्राच्या मागे म्हटला तो मंत्र कोणता होता तो वाचून दाखवा. त्यांनी सांगितलं भार्याम भक्षतु भैरवी, भार्याम भक्षतु भैरवी, भार्याम भक्षतु भैरवी. हा मंत्र म्हणे मी सारखा म्हणत होतो, भार्याम भक्षतु भैरवी. भैरवी मातेने भार्येचे भक्षण करावे. परिणाम तुमच्या डोळ्यासमोर आहे. मातेने काय जे मागितलं ते दिलं, ती प्रसन्न झाली. मंत्र काय होता? भार्याम रक्षतु भैरवी. रचा भ झाला. जसा धचा मा आपल्याला इतिहासामध्ये माहिती आहे, तसा भार्याम रक्षतु भैरवी सांगितलं होतं. या महोदयांनी रक्षतूचं भक्षतू करून टाकलं. त्यामुळे जसं शुद्ध उच्चारण अपेक्षित आहे तसं उच्चारण होणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग बीज मंत्र आपण जसे उच्चारू तसे रिझल्ट आपल्याला मिळतील. आपण सगळेजण योग साधक आहोत. आपण सूर्यनमस्कार घालत असाल, आपण प्राणायाम करत असाल, तर जे उत्तम गायत्री मंत्राचं पठण करू शकतात किंवा ज्यांना गायत्री मंत्राची संथा मिळालेली आहे त्यांनी प्राणायाम सुद्धा समंत्र करायला हरकत नाही. म्हणजे गायत्री मंत्र म्हणून प्राणायाम करायचा. उदाहरण सांगतो मी, फक्त प्रक्रिया सांगतो, मी शिकवणार नाही. कारण की या माध्यमातून, या आभासी माध्यमातून मी तुम्हाला संथा देऊ शकत नाही. तुम्हाला शिकायचं असेल तर प्रत्यक्ष माझ्यासमोर येऊन बसावं लागेल, तर मी शिकवेन. आभासी माध्यमातून मंत्र शिकवले जात नाहीत. पण मी प्रक्रिया सांगतो. अनुलोम विलोम प्राणायाम सगळ्यांना सुपरिचित आहे. अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आपण काय करतो? एका नाकपुडीने श्वास आत घेतो, त्यावेळेला एक नाकपुडी बंद असते, आणि मग पुन्हा ज्या नाकपुडीने श्वास घेतलाय ती बंद करतो, जी आधी बंद होती ती उघडतो, आणि दुसऱ्या नाकपुडीने आपण श्वास सावकाश सोडतो. म्हणजे एका बाजूने सावकाश श्वास आत भरून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने सावकाश श्वास सोडायचा. तर आता ज्या वेळेला तुम्ही फक्त श्वास आतमध्ये घेता, ग्रहण करता, त्यावेळेला गायत्री मंत्र म्हणत म्हणत तुम्ही श्वास आत पूर्ण घ्यायचा आणि श्वास सोडताना परत एकदा गायत्री मंत्र म्हणायचा. याला म्हणायचं सगर्भ प्राणायाम. सोपा नाही आहे. ज्यांना आध्यात्मिक प्रगती साधायची आहे त्यांनी असा प्राणायाम अवश्य करायला हरकत नाही. परंतु खात्री करून घ्या की आधी तुमचं उच्चारण योग्य आहे, तुम्ही गायत्री मंत्र शिकला आहात आणि तुम्ही चांगला तो म्हणता, तर गायत्री मंत्राचं उच्चारण असं तुम्ही प्राणायामातून करायला हरकत नाही. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला की तुम्ही सगळेजण सूर्यनमस्कार घालत असाल. सूर्यनमस्कार अतिशय उत्तम व्यायाम प्रकार आहे, अतिशय उत्तम. माझं सुद्धा वैयक्तिक स्वतःच सूर्यनमस्कारावर अत्यंत प्रेम आहे. कारण बरेच जण त्याकडे केवळ फक्त वॉर्मअप म्हणून जरी पाहत असतील तरी तसं नाही आहे. सूर्यनमस्काराने तुमची शारीरिक आणि मनोवैज्ञानिक प्रगती साधली जाते. या विषयावर मी परत कधीतरी दुसऱ्या व्याख्यानात संगीताताईंनी जर संधी दिली तर त्याच्यात मी फक्त सूर्यनमस्कार हा विषय मांडेल. नक्की, तुम्ही फक्त वेळ सांगा. फक्त सूर्यनमस्कार विषय मांडेल. आणि मग त्यावेळेला बीज मंत्र म्हणून कसा परिणाम होतो, केवळ समंत्रकाने सूर्यनमस्काराचा कसा फल प्राप्ती आहे, आणि मंत्र न म्हणता केवळ सूर्यनमस्काराचा कसा लाभ आहे यावर नक्की निश्चितच मी बोलेन. पण सूर्यनमस्कार हे अतिशय उत्तम आहे. आत्ताच्या या सगळ्या महामारीच्या काळामध्ये सगळ्यांनी दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, शक्य झाल्यास सगर्भ प्राणायाम, तो म्हणजे अनुलोम विलोम, शक्य नसेल तर बिलकुल मंत्र म्हणू नका, साधा अनुलोम विलोम प्राणायाम करा, दीर्घ श्वसन करा आणि कपालभाती करा. अतिशय उत्तम आहे. श्लोकांचं म्हणाल तर श्रीरामरक्षा ऐका, अथर्वशीर्ष ऐका. ज्यांना उत्तम येत असेल त्यांनी त्याचं अनुष्ठान करा. म्हणजे रोज ठरवून काही आवर्तनं यथाशक्ती तुमच्या शक्तीप्रमाणे रोज म्हणायला सुरुवात करा. तुमच्यामध्ये एका प्रचंड शक्तीचा संचार सुरू होईल. हळूहळू तुम्हीच त्याचा आनंद उपभोगाल आणि तुम्ही संगीताताईंना त्याचा फीडबॅक द्याल की मला काय आनंद होतोय, मला काय मिळतंय त्याच्यातून. रामरक्षा, अथर्वशीर्ष, सिद्धकुंजिका स्तोत्र आणि दुर्गा सप्तशतीमध्ये आणखी एक मंत्र आहे की जो कोणत्याही महामारीवर अत्यंत परिणामकारक आहे. तो मी उद्या युट्यूबला अपलोड करणार आहे.
त्या बाबतीत आत्ता मी उच्चारण करत नाही, तो शिकायलाच मिळेल तुम्हाला युट्यूबवर. संगीताताई तुम्हाला युट्यूबची लिंक पाठवतील सगळ्यांना आणि ती प्राप्त होईल, सगळ्यांना त्याचा लाभ होईल, काही चिंता करू नका. तेव्हा आज आपण काही मंत्रांचा, काही स्तोत्रांचा विचार हा शरीरावरती, मनावरती किती लाभकारक आहे. बीज मंत्रांचं, यथोक्त बीज मंत्रांचं जर पठण केलं गेलं तर नाडी शुद्धी होते, शरीर शुद्धी होते आणि आत्मशुद्धीच्या दिशेने तुमची वाटचाल सुरू होत असते. महामृत्युंजय मंत्र आणि दुर्गा सप्तशतीतील सिद्धकुंजिका स्तोत्र सध्याच्या कालावधीमध्ये अत्यंत रामबाण उपाय हा आहे. मी अनेकांना सांगतोय, श्री गुरुजी रुग्णालयातील आमचे एक डॉक्टर मित्र, ते सुद्धा कोरोना बाधित झाले. अनेकांच्या उपचारामध्ये त्यांना पण बिचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. सुदैवाने त्यांनी फोन केला आणि सांगितलं की अतुलजी, आता 15 दिवस मला क्वारंटाईन राहायचं आहे, तर मला काहीतरी पॉझिटिव्हिटी मिळेल असं काही सांगा. आणि मग ते आपल्या संस्कृत ऍक्टिव्हिटींना जोडले गेले आणि त्यांना 15 दिवस अतिशय आनंद प्राप्त झाला. अगदी संपूर्ण सकारात्मकता त्यांना प्राप्त झाली. संस्कृतचे अनेक स्तोत्र मिळाले, संस्कृत शिकायला मिळालं, काही अंशाने का होईना. आणि त्यामुळे आपल्या संस्कृत, श्रीराम संस्कृत अध्ययन केंद्रात, महाविद्यालयात सगळ्या प्रकारचे विद्यार्थी येतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, केवळ कॉलेज गोईंग विद्यार्थी नाही आहेत, वय वर्ष 16 पासून 70 पर्यंत कोणी येऊ शकतं. तुमची परीक्षा द्यायची इच्छा असेल तर परीक्षेला बसा, केवळ शिक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही शिकू शकता. आणि अगदी संस्कृत बाराखडी अ आ इ पासून तर अगदी MA संस्कृत, पुढे MPhil, PhD पर्यंत सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन श्रीरामांच्या कृपेने प्राप्त होतं. तुम्हा सगळ्यांना आवाहन आहे, संस्कृत शिकायला सुरुवात करा. योग तुम्ही साधक आहातच, योगशास्त्र हे सगळं संस्कृतमध्ये आहे. कधीतरी योग आणि संस्कृत या विषयावर सुद्धा आपण चिंतन करूयात. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, परंतु आज संगीताताईंनी जो विषय दिला होता त्याला न्याय देणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणून काही स्तोत्र, काही मंत्रांचा विचार करून मी आता माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद संगीताताई. जय श्री.